अमेरिकामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. सोडिली पहिली प्रीती ज्यांनी, पश्चातापे मने वळवा. प्रारंभ जैसा शक्तिशाली, शेवट तैसा सुंदर हो. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. मरणापर्यंत विश्वासू रहा, प्रीती कर तू ख्रिस्तावर. बलामासम निकराने, न भीता तू जय मिळव. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. इजबेली समनाश ना हो, आजाराने पिडू नको. येशू रक्ते शुद्ध हो, पहावा तू महा आनंद. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 19:7-11 ही वचने. स्तोत्रसंहिता 19:7-11 ही वचने. परमेश्वराचे नियमशास्त्र परिपूर्ण आहे, ते मनाचे पुनरुज्जीवन करीते. परमेश्वराचा निर्बंध विश्वसनीय आहे, तो भोळ्यास समंजस करीतो. परमेश्वराची विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करीतात. परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते. परमेश्वराचे भय शुद्ध आहेत, ते सर्व काळ टिकणारे आहे. परमेश्वराचे निर्णय सत्य आहेत, ते सर्व धैर्य न्याय्य आहेत. ते सोन्यापेक्षा 52 सोन्याच्या राशीपेक्षा इष्ट आहेत. ते मधापेक्षा, मोहळातून पाझरणाऱ्या मधापेक्षा गोड आहेत. शिवाय त्यांच्यापासून तुझ्या सेवकाला बोध होतो. ते पाळिल्याने मोठी फलप्राप्ती होते. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि मधुर नावामध्ये आपणा सर्वांना विश्ववाणी परिवारच्या द्वारे सप्रेम सलाम. यांनो, जी वचनं आपण या ठिकाणी वाचलेली आहेत, दाविदाचे स्तोत्र याचा 19 अध्याय आणि यातील 7 ते 10 वचनं जी आपणासमोर वाचण्यात आलेली आहे. या स्तोत्रामध्ये विशेष प्रकारच्या 2 गोष्टी दावीद आपल्याला सांगतो. एक म्हणजे की देवाची महान कृत्ये आणि त्याचे नियम. त्याचे नियम पाळल्याने कोणत्या प्रकारचे फायदे आमच्या जीवनामध्ये होतात किंवा आमचं जीवन जे आहे ते कशा प्रकारे आशीर्वादित होतं, हे दावीद आम्हाला इथे सांगत आहे. दावीद आपल्या बहुतेक स्तोत्रामध्ये परमेश्वराच्या नियमशास्त्राचा उलगडा तो करतो की त्याचे नियम पाळल्याने कशा प्रकारे आमचं जीवन जे आहे ते सुखी आणि आनंदी होऊ शकतं.
आणि आज पुन्हा एकदा दावीद स्तोत्र करता या त्याच्या 19 स्तोत्रामध्ये तो आम्हाला पहिली गोष्ट महत्वाची सांगतो ती म्हणजे की परमेश्वराचे नियमशास्त्र हे परिपूर्ण आहे. त्यामध्ये कुठल्याच प्रकारची न्यूनता आम्हाला काढता येत नाही, खोट आम्हाला दाखवता येत नाही. ते अगदी आमच्या जीवनासाठी, आमच्या व्यावहारिक कार्यासाठी, आमच्या कौटुंबिक जीवनासाठी, आमच्या सामाजिक जीवनासाठी आणि त्याच प्रकारे आम्ही आमचं जीवन रोज कशा प्रकारे जगावं यासाठी नियमशास्त्र जे आहे ते परिपूर्ण आहे असं सांगितलेलं आहे. म्हणजे आमच्या जीवनाला एक नियम लावून दिलेला आहे की जगाच्या पातकांपासून आम्ही दूर राहावं. कारण की परमेश्वराची इच्छा आहे की प्रत्येकाने स्वर्गामध्ये राहावं, त्याच्या स्वर्गीय राज्याचा आनंद त्याने घ्यावा. आणि म्हणून जे जीवन त्याने आम्हाला या जगामध्ये जे दिलेलं आहे, जो जन्म आम्ही या जगामध्ये घेतलेला आहे, तो जन्म आम्ही घेऊन आमचं जीवन जगत असताना जितके काळ आम्ही या जगामध्ये राहू तितका काळ आम्ही परमेश्वराला घेऊन परमेश्वराच्या चरणामध्ये राहावं. परंतु देवाचं वचन या ठिकाणी सांगितलेलं आहे की ते सोन्याही पेक्षा आणि 52 कशी म्हणजे उत्तमातलं उत्तम जे सोनं आहे त्याच्यापेक्षाही इष्ट असं आहे. त्याच प्रकारे त्याची उपमा जी आहे ती मधाला दिलेली आहे की मधापेक्षा मोहळातून पाजरणाऱ्या मधापेक्षाही ते गोड आहे. म्हणजे आम्हाला दोन गोष्टी येथे दिसून येतात की त्याचं मोल जे आहे ते अत्यंत महान असं मोल आहे, त्याची किंमत आम्हाला लावता येत नाही. आणि त्याचा गोडवा जो आहे त्याच्या गोडवाला कुठल्या प्रकारची उपमा देता येत नाही. अत्यंत गोड पदार्थ आम्ही पाहतो की ज्याला आम्ही मध म्हणतो, परंतु मधाईपेक्षा उत्तम असं गोड असं सांगितलेलं आहे. म्हणजे आमच्याकडे दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे की त्याचा गोडवा आमच्या जीवनामध्ये आहे. कदाचित आमच्यासाठी काही गोष्टी त्या कठीण असतील, निर्बंध असतील, सहनशीलतेच्या असतील, परंतु त्याचा गोडवा त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच प्रकारे आमच्याकडं किती जरी धन असलं, किती जरी संपत्ती असली तरी त्याही पेक्षा इष्ट असं ते आहे, मोलवान असं ते आहे. आणि म्हणून प्रियानो, आमच्या जीवनामध्ये देवाचं वचन रोज असणं अत्यंत आवश्यक आहे. रोज आम्ही त्याचं पालन करावं, त्याच्या नियमाप्रमाणे आम्ही वागावं. ते सकाळीच पहाटेच उठून आम्ही त्याचं मनन करावं आणि त्याच्या नियमाप्रमाणे चालण्याचा आम्ही सदुदित प्रयत्न करावा. कारण की हे वचन येण्यासाठी आम्ही पाहतो की ख्रिस्ताला या जगामध्ये यावं लागलं, त्याने दुःख सोसलं, तो वधस्तंभावरती गेला, गाडल्या गेला आणि पुन्हा तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. त्याने पुन्हा आमच्यासाठी विदित केलेलं आहे की त्याचं वचन आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे. आणि म्हणून आम्ही त्याचा रोज अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे, त्याचं मनन आणि चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच प्रकारे वचनावरती पाऊलावरती पाऊल ठेवून चालणारे असं आमचं जीवन असावं. प्रभू परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रभू, आमचं जीवन हे तुझ्या वचनाच्या अनुसार असावं. ज्या प्रकारे दावीद स्तोत्र करता त्याच्या वचनाच्या संदर्भामध्ये बऱ्याच महत्वाच्या गोष्टी सांगतो आणि त्याच प्रकारे आमचं जीवन असावं. रोज सकाळी पहाटेच आम्ही उठून पहिल्यांदा आमची धाव आम्ही तुझ्या वचनाकडे घ्यावी. धन्यवाद करतो प्रभू, तू प्रार्थना केली, येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमीन. इजबेली समनाश ना हो, आजाराने पीडू नको, येशू रक्ते शुद्ध हो, पहावा तू महा आनंद. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. विजयी श्रेष्ठ आहे, जय जय हालेलुया. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. जय जो पावेल श्रेष्ठ तो, विजय मिळविणे श्रेष्ठ तो. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.